हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस. आपण बघत आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर फर्स्टची तयारी करत आहोत. तर पेपर फर्स्टमध्ये आपण बघत आहोत की किती पार्ट आहे, तर 12 पार्ट आहे. 12 पार्टमध्ये आपण 5 पार्ट बघितले आहे. तर आज बघत आहोत मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंगवर स्टडी करत आहोत. तर मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 22. तर बघा, आपल्याला एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये काही व्हॅल्यू पुट अप केलेल्या आहे. तर एक व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, बरोबर. तर बघा, रिकाम्या जागी योग्य अंक भरा. तर बघा, आपल्याला एक चौकोन आहे, त्यात 8, 17, 5, 12 क्वेश्चन मार्क 16, 10, 11, 9 असे अंक दिलेले आहे. आणि जी रिकामी जागा आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. तर कशी पुट करायची ते बघा. यासाठी एक आपल्याकडे ट्रिक आहे. ज्या आडव्या ओळी आहे त्यांची काय करायची, बेरीज करायची. आणि ज्या उभ्या ओळी आहे त्या पण अंकांची काय करायची, बेरीज करायची. ओके. तर बघा, इथं 8, 17, 5 किती ती बेरीज, ॲडिशन 30. इथं बघा 10, 11, 9 किती ती 13. तर बघा, उभ्या ओळींची केली तर इथं पण 30 येते, इथं पण 30 येणार आहे, सॉरी 80. तर बघा, मग आपण काय करू, जर आडव्या ओळींची बेरीजही काय येते 13 येते, उभ्या ओळींची बेरीजही काय येते 13 येते. तर बघा, ही जी रिकामी जागा आहे त्यांची पण बेरीज किती यायला पाहिजे, मग 30 यायला पाहिजे ना. तर बघा, 12 + 60 28. 12 + 60 किती, 28. आता 28 मग किती ॲड केल्यावरती 13 होईल, तर 2. जर ही जी रिकामी जागा आहे तिथे आपण 2 ॲड केला तर काय येणार आहे, बेरीज 13. मग इथं काय येणार आहे, 2. मग आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण आन्सर काढणार आहोत. तर बघा, पुढील प्रश्न सेम क्वेश्चन आहे. आता बघा, इथं पण आपण सेम लॉजिक लावू की आडव्या ओळींची बेरीज करू आणि आडव्या अंकांची बेरीज आणि उभ्या अंकांची बेरीज. आता बघा, इथं किती येत आहे, 50. इथं पण 50. 12 + 25 + 30 50 15. ओके. मग इथं पण काय येणार आहे, 15 येणार आहे. पण यांची ॲडिशन केली 60 + 26 किती येत आहे, 42. किती येत आहे, 42. तर बघा, आपल्याला किती ॲड करावं लागतील की व्हॅल्यू किती येईल, 15 येईल. तर बघा, 8 ॲड केले तर आन्सर येत आहे 50. मग आन्सर काय येणार आहे, 8. पर्याय क्रमांक अ. तर उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक अ, 8. आता बघा, पुढील प्रश्न क्रमांक 24. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक भरा. आता बघा, आपण उभ्या अंकांची बेरीज करू. 15, 80 आणि 90 किती येत आहे, 42. किती येत आहे, 42. 14, 3, 25 42. 80 + 21 + 3 42. 9 + 8 + 25 42. आता बघा, मग यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे, 42 यायला पाहिजे. मग 50 + 40 किती येत आहे, 29. मग किती ॲड केले तर 42 येणार आहे. तर बघा, 5 ॲड केले तर येत आहे का, नाही. 28 ॲड केलं तर येत आहे का, नाही. 22 नाही. 30 ॲड केलं तर किती येत आहे, 42. मग आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक ड, 42. बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक भरा. तर बघा, आपण सेम उभ्या अंकांची बेरीज करणार आहोत आणि आडव्या अंकांची बेरीज करणार आहोत. बघा, किती येत आहे, 20 + 80 + 9 47. 22 +
10 plus 50 47, 20 plus 22 plus 5 47, 80 plus 10 plus 90 47. मग आता 15 plus 9 किती येत आहे? 15 plus 9 24. मग 24 मध्ये किती ॲड केले तर 47 येणार आहे. 27 ॲड करून बघू, येत आहे का आन्सर? नाही. 21 नाही. 23 ॲड केले तर 47. मग आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक क 23. बघा किती सोपे एक्झाम्पल आहेत. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 26. रिकाम्या जागी योग्य अंक भरा. सेम क्वेश्चन आहे. आता बघा, रिकाम्या जागी योग्य अंक भरा. आपली फर्स्ट स्टेप काय आहे की उभ्या अंकांची बेरीज करायची, सेकंड आडव्या अंकांची बेरीज करायची. जर दोन्हीही सेम आहे तर काय करणार आहोत आपण? जो क्वेश्चन मार्क आहे तिथल्या उभ्या अंकांची बेरीज करायची आणि त्यामध्ये कोणती व्हॅल्यू ॲड केल्यावरती उभ्या आणि आडव्या अंकांची बेरीज येते ते बघायचं आणि आन्सर शोधायचं. तर बघा 60 plus 12 plus 28 56, 27 plus 21 plus 8 56, 60 plus 13 plus 27 56, 28 plus 20 plus 8 56. आता बघा 20 plus 30 किती येत आहे? 33. मग 33 मध्ये किती ॲड केले तर 56 येणार आहे. 12 केले तर येणार आहे? नाही. 15 केल्यावरती येणार आहे? नाही. 30 केले तर येणार आहे? नाही. 23 ॲड केलं तर आन्सर किती येणार आहे? 23 56. मग इथं जो क्वेश्चन मार्क आहे तिथे किती येणार आहे? 23. मग आन्सर काय आहे आपला? पर्याय क्रमांक ड 23. तर अशा पद्धतीने आपण मॅथमॅटिकल लॉजिक यावर सरावासाठी काही प्रश्न बघितलेले आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये असेच काही प्रश्न आपण बघणार आहोत आणि अजून सोप्या ट्रिक बघणार आहोत. तर बघा, असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.